कशा पद्धतीने शहराला याचा लाभ होणार? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बेलापूर या ठिकाणी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या आर्थिक सहाय्याने एक इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटर आपण पोलीस आयुक्तालयाच्या इथे एक मोठी इमारत उभी केलेली आहे. यामध्ये नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जवळजवळ 1400 कॅमेरे, पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 1500 कॅमेरे, सिडकोचे 500 कॅमेरे, यासोबत अटल सेतू येथील सीसीटीव्ही कॅमेरे, तळोजा MIDC, APMC मार्केट आणि असे अनेक ठिकाणचे जे कॅमेरे, सिटी सर्व्हेलन्सचे जे कॅमेरे आहेत त्या सर्वांचं फीड आपण एकत्र केलेलं आहे. ह्यासोबतच नवी मुंबई पोलीस यांच्याकडे जे बॉडी वोर्न कॅमेरे आहेत, प्लस जे त्यांच्या पोलिसांच्या गाड्यांना जे डॅश कॅम्स लागलेले आहेत, प्लस प्रिझन व्हॅन्स मध्ये कॅमेरे लावलेले आहेत, प्लस ड्रोन वर सुद्धा जे कॅमेरे आहेत, ह्या सर्वांचं फीड जे आहे हे संपूर्ण फीड या इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटर मध्ये आपण घेतलेलं आहे. हे सर्व फीड आपण एका प्लॅटफॉर्मवर घेऊन ह्याला आपण AI एनालिटिक्स सुद्धा अप्लाय केलेला आहे, ज्याच्यामुळे ITMS सारखी काही ट्रॅफिक एन्फोर्समेंट रिलेटेड गोष्टी सुद्धा करता येतात, प्लस काही क्राऊड मॅनेजमेंट आणि बाकीच्या व्हेकल ट्रॅकिंग म्हणा किंवा ह्युमन ट्रॅकिंग, फेस रिकग्निशन अशा मल्टिपल AI जे फीचर्स आहेत त्याचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण शहराला सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून अख्खं शहर जे आहे हे कम्प्लीट सीसीटीव्ही सर्व्हेलन्स मध्ये असणं गरजेचं आहे. आता आपण ही मल्टिपल सिटी सर्व्हेलन्सच्या ज्या यंत्रणा आहेत वेगवेगळ्या कॉर्पोरेशन्सच्या किंवा सिडकोच्या किंवा इतरांच्या, या सर्वांचे फीड्स आपण घेतलेले आहेत. आणि नवी मुंबईमध्ये उदाहरणार्थ कुठलीही व्हेकल आली तर आपल्याला व्हेकल आली किंवा गेली तर त्या सर्व गाड्यांचा आपण ट्रॅक ठेवू शकतो. प्लस फेस रिकग्निशन सिस्टम आहे, काही वॉन्टेड ॲबस्कॉन्डिंग ॲक्युज काही असतील आहेत, काही अँटीसोशल एलिमेंट्स असतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण नजर ठेवू शकतो. कुठेही फ्लॅश मॉब जर एकत्र होत असेल तर त्याचे आपल्याला ताबडतोब इनपुट्स येतात, फ्लॅगिंग होतं. आणि ह्या सर्व गोष्टी प्लस हे सर्व आहेत, प्लस पॅसिव्ह मॉनिटरिंगच्या माध्यमातून आपल्याला कुठेही जर एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याचा उकल करण्यासाठी ह्या सीसीटीव्ही फीड्सचा आपण वापर करू शकतो. सो ओव्हरऑल एक सिटीच्या सेफ्टी आणि सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे.